घेऊन सगळ्याच्या समोर जाळा न त्याला. आज बांगलादेशामध्ये चालू आहे काय? गरीब अल्पसंख्याक असणाऱ्या हिंदूंवर जो अत्याचार चालू आहे, त्या दीपू दासला जे मारल्या गेलं, भयंकर यातना देऊन मारल्या गेलं आणि झाला बांधून जाळल्या गेलं. भारतीय संविधानानुसार शपथ घेताना जे फिलिस्तीन म्हणणाऱ्या असरुद्दीन ओवेसीला हे दिसत नाही का बरं? ज्या वेळेला गाझापट्टी मध्ये घडलेल्या प्रसंगानुसार भारतीय मुसलमानांना आणि फिलिस्तीन बद्दल पुळका निर्माण होतो त्यांना, आणि बांगलादेशमध्ये होणाऱ्या हिंदूंवरचा अत्याचार का दिसू नये हे दुर्दैव आहे. आणि म्हणून त्याकरता आपण एकत्रित येणं फार गरजेचं आहे. जातीवाद सोडून सकल हिंदू समाजाने एकत्रित यावं. आमचं धर्मशास्त्र आम्हाला हेच शिकवतं. आम्हाला शालेय शिक्षणामध्ये चुकीचं शिकवलं गेलं. कोणी एका गालात मारले तर दुसरा गाल पुढे करा, यापेक्षा शंडपणा कोणता असेल. एका गालात मारल्यावर दुसरा गाल पुढे करायला धर्मशास्त्र सांगत नाही. आमचं शास्त्र आम्हाला सांगतं कोणावर अन्याय कधीच करू नये. कोण्याही जीवाचा नघोळ मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. भगवंताची खरी पूजा ही आहे की कुणाचा द्वेष करू नये, कुणाचा मत्सर करू नये, कुणाला दुःख देऊ नये, विनाकारण गवताची काळी सुद्धा कोणाला टोचू नये, हे आमचं शास्त्र आम्हाला सांगतं. परंतु कोणी अन्याय करीत असेल तर त्या अन्यायाला सहन देखील करू नये, हे शास्त्र आम्हाला सांगतं. अर्जुन जेव्हा युद्ध करायला तयार नव्हता, भगवान कृष्णाने सांगितलं, अर्जुन तस्माद उत्तिष्ठ कौंतेय युद्धाय कर्तुं निश्चय. अन्यायाच्या बाजूला जे असेल ते तुझे शत्रू आहेत. मग अन्यायाच्या बाजूने आपला बाप असू द्या, आजोबा असू द्या. भीष्माचार्य आजोबा होते, अन्यायाच्या बाजूला होते. द्रोणाचार्य गुरु होते, अन्यायाच्या बाजूला होते. मग अन्यायाच्या बाजूला एखादा गुरु जरी असेल, बाप असेल, तरी अन्यायाला प्रतिकार करणं हे आपलं कर्तव्य आहे. हे कर्तव्य गीतेतून भगवंताने अर्जुनाला शिकवलं.